नमस्कार राम राम मंडळी. 100 नाही आपलं विजापूरच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सेकंड ब्लॉग आम्ही चाललो आहे आता. म्हणजे कुठं चाललो मला लक्षात नाही आता नावं. जसं की तुम्हाला माहीतच असेल आम्ही चाललो अलमटी डॅमला. फोटोशूट आहे आमचं, म्हणजे आमचं नाही आहे, ह्यांचं दोघांचं कपल शूट आहे. तिथे मला पण सिनेमॅटिक शूट थोडेफार घ्यावं लागेल. आता आम्ही आमच्या भाऊजींच्या घरी चाललो आहे. आम्हाला ड्रॉप करायला आलते ड्रायव्हर काका. मग तिकडं आम्ही जातो आहे आमच्या भाऊजींकडे. त्यांना पिकअप करून आम्हाला परत त्यांची अजून एक म्हणजे त्यांच्या भावाच्या बायकोला घ्यायचं आहे. मग तिकडून आम्ही जाणार आलमटीला. 1-2 तासाचा तर प्रवास असेल मिनिमम. ठीक आहे, बघूया. थांबला आम्ही आता. मंदिर आहे इथे कुठेतरी. मंदिराला फक्त पाया पडून शुभकार्याची नवी सुरुवात. त्यामुळं आता जायचं आहे. मला तर माहीत आहे मी सकाळी स्वामी समर्थला जातोच. मग स्वामी समर्थानेच म्हणलं असेल बाबा आज जमलं नाही तुला स्वामी समर्थला, म्हणजे मंदिरात यायचं जमलं नाही तुला, इथं तर येतो, इथं तर दर्शन घे. म्हणजे ज्या ज्या स्थळी मंडळामध्ये त्या ते निजरूपच दे. मी ठेवतो मस्त ज्या ठिकाणी ते स्वामी तुझे पाय दोन्ही. म्हणजे कुठं पण जातो स्वामीचे पाया, म्हणजे कुठेही स्वामीचं नाव घेऊन पाया पडलं तरी स्वामींपर्यंत पोचतं. जास्त बाहेरचा आवाज जास्त येते तुम्हाला, कारण की आता माईक तर नाही आहे. माईक सोलापुरात गेल्यावर तर तिथं क्रोमा आहे, क्रोमामध्ये जर जमलं तर क्रोमामध्ये घ्यायचं आहे. दीदीला खूप उलट्या होत होते म्हणता दीदी गाडीतच बसले. दीदी पोज मार. त्याने अजून येत नाही तर नंतर लय उशीर लागायला लागलाय. दोघं सेम कपडे घातले बघा. ती स्वामी समर्थ म्हणून आज निघाला होता सगळं. आता माझं स्वामी समर्थ दिदी घेतली आहे. हिला ह्याच्या गळ्यात काय नव्हतं, हिचं गळ्यातलं हिनं घरी ठेवली. त्यामुळे आता मला माझं गळ्यातलं तिला दिलं आमचे भाऊजी आणि दीदी. लाईक करा, सबस्क्राईब करा. आता 16 तारखेला त्यांचं लग्न आहे, तेव्हा पण ब्लॉग येणारच आहे. तेव्हा माईक येईल अजून, तेव्हा बघायचं काय काय होतं काय काय नाही. तेव्हा पण व्हिडिओ बघायला विसरू नका. जितकं होईल तितकं शेअर करा आणि एन्जॉय करा. आणि काय जास्त ॲड करूया व्हिडिओमध्ये कमेंट करा. ओके मंडळी मंदिरात आलो तर आहे आम्ही. कुठलं मंदिर आहे ते अजून माहीत नाही, दर्शन घ्यावं म्हणलो. मंदिर इतकं बेस्ट आहे ना काय सांगू मला. पुरा साऊथ इंडियन लुक पुरा. म्हणजे आता काय बोलावं मला काय कळत नाही आहे. छान येतं. 4-5 इकडं आहे तर फोटो काढायला अजून 4-5 जण आले तर आणखीन बघायचं काय काय होतं काय काय नाही. तरी बाहेर अजून कपडे ते शूट करण्यासाठी, म्हणजे कपडे ते घालण्यासाठी गेले तर लॉज वगैरे बघायला येतं. ऊन पण मस्त आहे. मी सिनेमॅटिक पण घ्यायला लागलो आणि फक्त फोटो काढण्यात येतं. मग व्हिडिओचं जबाबदारी माझ्याकडे आहे, व्हिडिओ करायचं. सुद्धा आवाज यायला लागला आहे. थोड्या वेळाने बोलूया आपण. यांचं महिना अगोदर ठरलेलं की प्री वेडिंग शूट करणार आहे, तरीसुद्धा अजून तयारी छोटे बाकी आहेत. म्हणजे प्री वेडिंग करताना नवरा बायकोने तर पहिले ठरवायचं पाहिजे की बाबा या मोमेंटला मंदिर असेल तर साऊथ इंडियन लुक करत असेल किंवा महाराष्ट्रीयन लुक करत असेल तर पहिले ठरवावं होतं. यांचं शेरवानी घालावं, व्हाईट शर्ट घालावं, ब्लॅक शर्ट घालावं, हेच चालू आहे. अरे तुझ्यातच लवकर तयार होते होईल. दीदी पण आहे तयार करते, व्हाईट साडी आहे तिची पण साऊथ इंडियन होईल ती. आहेत लई जण आले तर आज रविवार असल्यामुळं खूप जण आले तर. तिकडे 2-3 जण कपल आहेत, तिकडे 2-3 जण कपल आहेत. सगळ्यांचं शूट वगैरे चालू आहे. यांचं जास्त फोटोज आहेत, अल्बमसाठी फोटो हवेत ना, त्यासाठी. मग आता मला तर सिनेमॅटिक करायला लागेल. मी करतो म्हणलो, जेवढं जमेल तेवढं करायचं. बाकी मंदिरचं सिनेमॅटिक घेतलो, जसं जमेल तसं मी व्हिडिओ केलो. एडिटिंगच्या टायमाला करून टाकायचं. महादेवांना स्वरूपित हे मंदिर आहे. खडखड खडखड काय तर चालू असतं काय माहिती यांचं. छान एकदम क्लास मंदिर आहे. शपथ मगाशी तर पूर्ण ढगाळ वातावरण होतं. आता एकदम मस्त कडक ऊन आलं आहे. भारी वाटेल अजून व्हिडिओ वगैरे करण्यासाठी. काय
काय पक्षी उडत आहेत शपथ. आमच्या जिजूंच्या भावांचं फोटोशूट चालू झालं. आमचे जिजूंचं अजून चालूच आहे, नटपाटात चालू आहे त्यांचं. बघा आता काय काय होतं काय काय नाही, काय करते तर त्यांचं झालं. इकडं दिसेल, हां दिसतं चालू आहे त्यांचं. मग आता बघायचं. एवढं खतरनाक म्हणाला, एवढं खतरनाक आई शपथ लई. मग काय तर दोनदा हेअरस्टाईल चेंज करायचं, चारदा फोटो काढायचं, चारदा आत द्यायचं, चारदा बाहेर यायचं. मग काय करणार. मग काय तर नवरा तयार करायला लागला तिला, नवरा तरी पण असंच. आता व्हिडिओ करायला ये म्हणतात मग येईना. मावशीला फोन लावून सांगितली येईना पोरगी असं करायला म्हणून. त्यांचं फोटोशूट चाललेलं, मागून असे भरभरून मेंढ्या पळत आले ना. खरंच आई शपथ. मला वाटलं हे दोघांना उडत येत आता. आमच्या ऋतुजाला पोज बी देता येईना यार. काय काय बोलायचं या पोरीला. छान करताय तर. हा त्यांचं प्री वेडिंग आम्ही राबायचं, यांना तयार पण करायचं. पण नंतर काय माझं आवडत नाही, नको मला माझं हेअरस्टाईल तसं, हेअरस्टाईलच तसं. आमचे भाऊजी बरं, आमचे भाऊजी अजून पटपट पटपट तयार होतात. लोक तयार झाले बी त्यांनी 2 मिनिटात तयार. तयार पण लगेच 2 मिनिटात तयार आमची भाऊजी. ही ना अर्धा तास लावली. पहिले चॉकलेटी साडी अर्धा तास, ह्याला अर्धा तास. भाऊजी मी फिरायला लागलो बाहेर. चलो हा हे ह्यांचं तर काय माहित नाही. ह्यांची या काय जाऊच की ऋतुजाची. हां ही असं ऋतुजाची जाऊ त्यांनी बोटमध्ये बसलेत. ते आपण आम्ही कृष्णा नदीवरून गेलतो, तिथं चांगलं होतं अजून. म्हणजे तसं ते बोट आहे छोटंसं, ते डबकं आहे ते आपलं इथं आहे ते. तसं ते डबक्यामध्ये त्यांनी दोघं बसणार, गल 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 फिरवणार त्यांना. आमची भाऊजी देवी टेन्शन आलं त्यांना. ऋतुजा बोटमध्ये बसती का पलटी खाती कळी ना त्यांना. आधी तिथं चपला ठेव मग आता ऐक घटली. पहिलेच मला चपला नका ठेवू. ऋतुजाचं तर लई जास्त होतं. नको चपला ठेवा, चपला चोरीला जातात. काय करत होती काय माहिती चपला ठेवली. नको थांब पुढे जाऊ की त्यांच्यापाशी नाही. देखो ना देखो मुझे क्या हुआ है तेरी बाहों में आकर. सेम आउटफिट, सेम टू सेम करीना कपूर. तर अर्धा झाला. हां अर्धा तर झाला आहे फोटोशूट. अर्धा कुठं आता हॉटेलला आला. अर्धा नंतर कुठे जायचं, आलमटी डॅमला जाणार आहे आम्ही. आता तोपर्यंत तरी जेवणार. आता जेवण मंडळी. आता काय मगाशी असा इश्यू झाला होता की मी कारमध्ये लिटरली झोपलेलो पूर्ण. आणि तेवढ्यातच ती कुठली तरी वीरभद्रेश्वरची जत्रा होती. काचा उघडे होते, सगळं जे भंडारा वगैरे होतं सगळं माझ्या अंगावर सांगितलं. म्हणजे गाडीचे बाहेरून बघितलं तर ना गाडी पूर्ण पिवळं झालं होतं. माझं हात बघायचं होतं त्या टायमाला. ती वन साईड आहे ना, पूर्ण वन साईड ती पिवळ्या भंडाऱ्याने भरलं होतं. आणि ह्यानी तसंच जेव्हा गाडी थांबली त्यानंतर तेव्हा मी बघतो काय अरे बापरे माझ्या अंगावर घाण आहे. आणि सगळे तसं टाईमपास करायला लागलेत, सगळे बाया हसायला लागलेत, सगळे झोपलेले. मग आता पोचल्या लॉजमध्ये, कपडे चेंज करतात सगळेजण. मी थोडं फ्रेश झालो, फ्रेश होऊन बाहेर पडलो. आता थोडं ब्लॉग पण शूट करावं म्हणलो. खाली आता गाडीत काय सामान अडकलं आहे, ते सामान आता वर आणायला चाललो. तर बघूया पुढे काय काय होतं. आमचं लॉजला तर थांबलं तरी आहे.
तिसऱ्या मजला. लिफ्ट नाही त्यात आणि सामान विसरायला लागले त्याने. दोनदा खाली गेलो व दोनदा वर आलो. तर पूर्ण थकलो. सोलापूरला जाऊ वाटी नाही आता. जास्त आता फिरत बसावं करत बसावं वाटेल आहे. पण सोलापूरला जायचं तेच घे सिटी लाईफ. तेच तोंड बघायचे रोजचे. माहीतच आहे आता काय झालं आहे काय नाही. बघूया काय होतं आहे कॉलेजमध्ये. कॉलेजला चांगलं आहे. कॉलेज जात आहे म्हणून टाईमपास होत आहे. पोरं पण आहे तो टाईमपास करते. तर बघूया काय होईल बघायला येईल. मंडळी आम्ही आलो आता फोटोशूटला आलमटी डॅममध्ये. देखो ना देखो मुझे क्या करीना कपूर. छान आहे. किती आवाज बघायचं आहे. इथे व्हिडिओ शूट करायला लागेल. अजून खूप जण आहेत. नवीन कपल्स आहेत. सगळ्यांचे प्री वेडिंगसाठी आले. तर बघूया पुढे काय होतं आहे. बघ तुला कळत नाही का ते घ्यायचं. हां तू असलं झोळा घेऊन आली काय तर बघ काय. आम्ही इथं बसून ना दोघांची ब्राईड तिकडं ब्राईडचं आणि ग्रूमचं फोटोशूट चालू आहे. मी त्यांना नावं ठेवायला म्हणजे नावं ठेवी ना म्हणजे त्यांनी कसं दिसतात कसं नाही तेवढंच बघायला. दिदी स्नॅप बघत चालू आहे. दिदी स्नॅप टाकायला लागली. इथल्यापेक्षा ना रामोजीचं थोडं मला आवडलं कारण की रामोजी फिल्म सिटी असल्यामुळं खूप छान आहे. हे पण छान आहे तसं बघितलं सगळं. हे माझं ते पक्का बांधकाम आहे. त्यांनी व्हिडिओ काढायला का फोटो काढायला मला बिलकुल माहीत नाही की पोज देऊन तर थांबलेत. तर मंडळी आता ऋतुजाचं फोटोशूट चालू आहे. नवरा तिचा चांगला छान तयार झाले आहेत. म्हणजे आमची भाऊजी खूप चांगलं तयार झाले तर. आणि ऋतुजाचं काहीतरी वेगळंच चालू आहे कारण की तिनं कपडे घेतले तिच्या पसंतीनं. बट आता तिला ओझं व्हायला लागलं आहे. म्हणजे एवढं मोठं का घेतले पश्चाताप करून घ्यायला लागली तिनं. बाकी आपले हे छान आलेत. व्ह्यू असलं भारी व्ह्यू आले ना. दीदीला तर कंटाळा आला आहे पूर्ण. एवढं भारी व्ह्यू आलेत नाही तर शपथ काय सांगू नका. ऋतुजाचं फोटोशूट व्हायला आहे. तोपर्यंत दीदीचं फोटोशूट झालं आहे. दीदीला आणि काकूना खूप कंटाळा आला होता कारण की ह्यांचे पण फोटोशूट केलं आहे. काकूना तर आयफोन माझं खूप आवडलं. घरी घेऊन जातो म्हणत होते काकू. अजून सनसेट पण छान यायला लागलं इथं. सनसेटला कसं काढतात काय माहिती. जिना आणि ऋतुजाला खूप कंटाळा आला होता त्यामुळं हे इथे थांबले. तर ऋतुजाला झोमध्ये कधी घ्यायचं असं. दीदीला पण कंटाळा आला होता. मागं निसर्ग पाहताय तुम्ही. तर हे निसर्ग मेंटेन ठेवणं पण खूप मोठं काम असतं इथल्या ट्रस्टचं इथल्या ट्रस्टचं किंवा इथल्या कामगार लोकांचं पण खूप मोठी जबाबदारी किंवा जिम्मेदारी असते की बाबा इथलं वातावरण शांत ठेवावं स्वच्छ ठेवावं. इथं हे काका हे भैया जे कोण आहेत ते त्यांचं काम उत्कृष्ट पद्धतीने चाललं आहे. हे जेव्हा आपण निसर्ग जेव्हा पाहतो छान स्पॉट असतं ह्याच्यामागं लई जणांचे हात असतात. म्हणजे लई जण ह्याला एफर्ट्स घेतले असतात बाबा छान दिसावं करावं. शेवटी ही पण कला एक आहे आणि कलेला पण मात नाही. काय पण करा. चला फोटो काढूया. माझे पण 4-5 फोटो काढतो बाजूला यांचं सगळ्यांचे फोटो काढून सनसेट तिकडं व्हायला लागला आहे म्हणून इकडं असं रिफ्लेक्शन यायला आहे. चेहरा गोल येत आहे. तिकडं फिरलं की काढायचं असं तसं तोंड काढायचं आहे आपलं. ची फरमाईश आहे काय तर थंड प्यायला पाहिजे म्हणा. नरडं आता गोल्ड पडलं आहे मग तिचं. चला जाऊया. बसून तर काय वरती काय करणार आहे. वर खाली फिरण्यापेक्षा काहीतरी थंड घेतलेलं परवडतं इथं. चला व्हिडिओ वगैरे आले तर. आणि आमच्या ऋतुजाला एकसुद्धा आवडले नाही. तर आता फोटोग्राफर लोकांनी किती काढलेत किती नाही तिला डायरेक्ट ह्याच्यावर डिस्यूज करणार आहे. लग्नाच्या स्क्रीनवर लावलं ना मग सगळेजण विचारणार बाबा फोटो कोण काढला आहे. सगळे फोटो छान आहेत. मला पण फोटो खूप आवडलेत. महाराष्ट्रातला त्यातलं एकच मुलगा आहे मराठी बोलतो आहे तो. बाकी कोण नाही आहेत त्यांच्यातले. त्यांचं ग्रुप तर आता छान आहेत फोटो. आम्ही आलो आता आलमटी डॅमला. डॅम पूर्ण पाणी थोडं कमी आहे पण चांगलं छान येतं इथं. कपल्स इथे जास्त आहेत. जास्त कपल्स आले तर पियानो वगैरे ते खूप छान पद्धतीने सगळं ऑर्गनाईज करून आणि विचारपूर्वक सगळं करून आणलेत. आणि तिकडे रेल्वे जाते. कॉन्सिडन्स रेल्वे पण भेटली आमची म्हणजे आम्हाला. भारी पक्षी आपापल्या घरी जात आहेत. वा काय सांगू ना.
आपापल्या घरी जात आहेत, पक्षी आपापल्या घरी जात आहेत. ते व्हिडिओ वगैरे छान करायला. दीदीचं पण आता पूर्ण लोक गेलाय. काय सनसेट मस्त आला यार, पाण्यापाशी सनसेट वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं ऑर्गनाईज करून केलेलं आहे. आमच्या दुसऱ्या दिदीच्या पप्पांनी फोन लावून सांगितलं आहे की बाबा पोरं उपाशी आहेत, पहिले चहा नाही तर काय तर भाजायला लावा, उपाशी आहेत लेकरं. आम्हाला जास्त भूक नाही आहे तरी पण काकांनी फोन लावलं, बाबा काळजी काकांना आपल्या, त्यामुळं घेऊन चालले आहेत आम्हाला. त्यांनी गेले कॉस्ट्यूम चेंज करायला गेले त्यांनी. मग आम्ही चहा वगैरे पिऊन उडुपी हॉटेलचं नाव आहे, आम्ही चाललो आहे. चहा पिऊन झालं की भेटूया आपण. आणि अजून यांचं सेकंडवालं पण कपडे आहेत, बघूया. तर मंडळी आता आपलं फोटोशूट होत आहे. त्यांनी थोडं तर मंडळी म्हणजे दिदी पण मिली आणि पण पित असतील. तर मंडळी आम्ही आता पोचलो आहे फोटोशूटच्या ठिकाणी. इकडे कपल आहे, इकडे फायर कॅम्पचं कपल आहे. फायर कॅम्पशी अजून व्हिडिओ करतायत, फोटो करतायत, मस्त करतायत. आणि इकडं सरप्राईज पार्टी म्हणजे सरप्राईज देण्यासारखं कसे असतात ना तशामध्ये आहेत. आणि इकडं आमचे काका काकू आहेत, त्यांनी मस्त त्यांचं फोटोशूट चालू आहे. काका एकदम फ्रीली होते. आणि इकडे झोपडी आहे. तर कुणाला यायचं असेल तर आपलं काय स्पॉटचं नाव मला लक्षात येत नाही आहे, तुम्ही बघू शकता. चांगला स्पॉट आहे. इकडं फायर कॅम्प आहे, बॉन फायर. आणि इकडे सरप्राईज पार्टी वगैरे असं देत नाहीत आपण बर्थडेच्या टायमाला, तशामध्ये आहे. छान आहे. दीदीला पण म्हटलं इथं व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढू चल म्हणून, दीदी म्हणे नको, काही गरज नाही, कपडे खूप झाले, खूप सकाळपासून कंटाळा. आणि ह्यांनी बसलेत तर इथं बसलेत. आणि कपडे मागाचेच घातले तर यांना चेंज केलं, मला चेंज करू वाटलं नाही यांना. जुतोया तर खूप कपडे आणले पण तिला चेंज करू वाटलं नाही. आम्ही पण काय बोलू शकत नाही त्यामध्ये. अजून आम्ही पोचलो कुठे नाही. आणि आता थोड्या वेळाने जाईन आम्ही घरी. मावशी पण घरी वाट बघत आहे आमची. अजून सांगायचं झालं तर आता उद्या सकाळी तर लवकर निघणार आहे. आणि थोड्या वेळाने हा व्लॉग पण एंड करेन ना, आता आत्ताच एंड करतो आहे. खूप बोर झाला आहे, खूप टाईम पण झाला आहे, घरी चाललो आम्ही. चलो बाय बाय. व आजचा व्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. यूट्यूबला पण टाकेन, इंस्टाग्रामला पण टाकेन, फेसबुकला आपलं असतायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.